नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जो सेट परीक्षेचा पेपर 1 झालेला आहे त्याची आपण संभाव्य उत्तर तालिका बघणार आहोत। त्यामध्ये आपण 1-2 प्रश्नांमध्ये प्रश्नांच्या उत्तरांमध्ये चेंज होऊ शकतात। तर आपण बघूया। प्रश्न क्रमांक 1 बघा। त्यामध्ये काय होतं, प्रश्न क्रमांक 1 आणि 2 हे खालील माहितीवर आधारित आहेत। एका विशिष्ट राज्यातील 20 खेड्यांपैकी 14 खेड्यांना ए या विक्रेत्याने भेट दिली, 12 खेड्यांना बी या विक्रेत्याने भेट दिली, 2 खेड्यांना दोघांपैकी कोणीही भेट दिली नाही। प्रश्न 1 होता, किती खेड्यांना दोघांनीही भेट दिली? तर याचं उत्तर आहे बघा, प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे डी। प्रश्न क्रमांक 2, किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिली? तर याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे बी। प्रश्न क्रमांक 3 आणि 4 डेटा इंटरप्रिटेशनवर आधारित होता बघा। तर 2018 ते 2022 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत? तर प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे डी, म्हणजेच ई या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत। प्रश्न क्रमांक 4, 2018 ते 2022च्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्यांचे कामाचे एकूण दिवस समान आहेत? तर प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे बी। प्रश्न क्रमांक 5, जन्म आणि मृत्यू दर वर प्रश्न होता हा। तर या 5व्या प्रश्नामध्ये वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यूदरातील फरक तुम्हाला समान आढळतो? याचं उत्तर आहे डी, 1961 आणि 1971। फाईल फॉर्मॅट आणि त्यासंबंधीचे फाईल स्वरूप या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी ही चूक आहे? या संदर्भात डी ही जोडी चूक आहे। WPT ध्वनी फाईल ही जोडी चूक आढळते। 7 नंबरचा प्रश्न बघा, माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विविध डिजिटल उपकरणांना मागणीनुसार सामायिक संगणन प्रक्रिया व विधा उपलब्ध करून देणारी इंटरनेट आधारित सेवा। 8 नंबरचा प्रश्न बघा, कोणतीही भाषा उपकरण वा तांत्रिक व्यवस्थेमध्ये एक समान पद्धतीने लागू होणारी तसेच प्रत्येक अक्षर संख्या वा चिन्हाला वा द्वितीय संख्या प्रदत्त करणारी विविध लिपी व भाषांशी संबंधित आंतरराष्ट्रीय संकेतक प्रमाण पद्धतीला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, युनिकोड। प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी आपल्याला संज्ञापन तंत्रज्ञानाचा अचूक कालानुक्रम दाखवायचा होता। याचं उत्तर आहे बी, टेलिग्राफ, चलचित्र, कॅमेरा, रेडिओ आणि दूरचित्रवाणी असा क्रम आहे तो। प्रश्न क्रमांक 10 बघा, वेब 2.0 प्रकारच्या डिजिटल व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य असत नाही? तर या ठिकाणी ए हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे। याचं उत्तर आहे ए, हरियाणा, भारत। प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेचे आयोजन केले होते जेथे पॅरिस कराराची वाटाघाटी करण्यात आली आणि ती स्वीकारली गेली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पॅरिस। प्रश्न क्रमांक 13, पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अनुसूची 1, ऑप्शन क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 14 बघा, पोषक द्रव्य प्रदूषणाचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हानिकारक शैवाल प्रस्फुटनाची व्यापक वाढ होते। खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे होतो? हवा प्रदूषणामुळे पानांवर होतो, ज्यामुळे उती नष्ट होतात किंवा उतीमध्ये घट होतो। याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उती मृत्यू। ब्रिटिश काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झनने टिंबटिंब आयोजित केली होती। तर काय केली होती? शिमला शिक्षण संमेलन हे आयोजित केलं होतं बघा, ऑप्शन क्रमांक सी। सॅडलर आयोग हा कशा संदर्भात होता? तर ऑप्शन क्रमांक ए, कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणी संदर्भात होता।
बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी खालील श्रेणीतून जावे लागत असे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, श्रमण, भिक्खू, उपाध्याय. वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होता? तर ऑप्शन क्रमांक बी, गुरुजवळ बसून शिकणे. 20व्या प्रश्न बघा. जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत कोणती होती? ऑप्शन क्रमांक बी, देशना श्रवण किंवा उपदेशाचे काळजीपूर्वक ऐकणे. ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 21 बघा. प्रश्न क्रमांक 21 आहे, जर अध्यापनाच्या चिंतनशील म्हणजे रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबाच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी टिंबटिंब कार्यनीतीचा उपयोग करतील. या 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमंथन, ऑप्शन क्रमांक डी. 23वा प्रश्न बघा. 2 सेंटेन्स दिले आहे, स्वयंप्रभा आणि स्वयं या संदर्भात आहे. तर याचं 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दोन्ही बरोबर. साकारिक मूल्यमापन हे प्रश्न क्रमांक 24, साकारिक मूल्यमापन हे निर्णयात्मक स्वरूपाचे असते बघा. प्रश्न क्रमांक 25, CAI चे इंग्रजी दीर्घरूप असते. ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर आहे कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. 26 खालीलपैकी कोणता संशोधनाचा प्रकार नाही असा हा 26वा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे डी, व्यक्तिनिष्ठ संशोधन. 27वा प्रश्न आहे, टिंबटिंब ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. त्याचं उत्तर आहे बी, प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे. 28मध्ये काय आहे, सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. तो काय आहे बघा, नवीन ज्ञानाचा शोध घेणे आणि इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे. 28चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 29वा प्रश्न बघा. DOI याचा फुल फॉर्म विचारला होता. याचं उत्तर आहे डिजिटल, ऑप्शन क्रमांक सी, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. प्रश्न क्रमांक 30 बघा. इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्याश्रय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी काय वापरतात? ऑप्शन क्रमांक ए, ऋणनिर्देश. आता 31 ते 35 हे प्रश्न उतार्यावर होते बघा. 31वा प्रश्न बघा. प्रस्तुत उतार्यातून लेखकाचा लोकप्रिय साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन लक्षात येतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, साक्षेपी मीमांसा करणारा. लोकप्रिय लेखकाचा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरवरचा आहे. याचे कारण ऑप्शन क्रमांक बी, स्व आणि समाज यापैकी कशाचेही आंतरीकरण करणे त्यांना शक्य नसते. प्रश्न क्रमांक 33 बघा. प्रश्न क्रमांक 33, लोकप्रिय साहित्याच्या लेखकाच्या मर्यादांचे मूळ नेमके कशात असते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उथळ, जुजबी, प्रासंगिक व सुट्या अनुभव ग्रहणाच्या प्रक्रियेत असते बघा. प्रश्न क्रमांक 34, लोकप्रिय लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा कसे टिपतात? तर याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी आहे, असंबंध, अतार्किक व तारतम्य नसलेले अनुभव यांत्रिकपणे टिपतात बघा. प्रश्न क्रमांक 35, प्रस्तुत उतार्याच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे काय? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, परिवर्तन, परामुख, स्थितिवादी, संकीर्ण व रंजनवादी साहित्य. प्रश्न क्रमांक 36 बघा. 36व्या प्रश्नामध्ये प्रभावी संप्रेषणाचं निकष विचारला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संज्ञापनामागील प्रेषकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ.
आता 37वा प्रश्न बघा, या ठिकाणी 2 प्रसंग दिलेले आहे. तर याचं उत्तर काय आहे? यामध्ये पहिला प्रसंग, एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत आणि प्रसंग 2, एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक बी, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. प्रश्न क्रमांक 38 बघतोय आता आपण. प्रश्न क्रमांक 38, कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, 2 व्यक्तींमधील संज्ञापन, गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, संज्ञापनात सहभागी व्यक्ती. भारतीय दूरचित्र 39 क्रमांकाचा प्रश्न बघा, भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही? बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दूरदर्शन हे आकाशवाणीपासून विभक्त झाले. 40 क्रमांकाचा प्रश्न बघा, ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालील कोणते विधान असत्य आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. 41वा प्रश्न बघा, एका कंपनीमध्ये शांता, कांता व भ्रांता यांचा 3, 5 व 1 या प्रमाणात सहभाग आहे. त्या कंपनीच्या ठराविक वर्षातील ₹3,33,333 नफ्यामध्ये कांताचा हिस्सा किती रुपये आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 42वा प्रश्न, एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवार 1 PM निर्देशित केलेले होते, तर त्या घड्याळामध्ये 101 तासांनंतर काय निर्देशित केले? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, शुक्रवार 6 PM. 43वा प्रश्न बघा, या ठिकाणी एक संच दिलेला आहे आणि त्या संचावर आधारित प्रश्न आहे. 43व्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. हे थोडंसं संदिग्ध आहे. 44वा प्रश्न बघा, एक बँक गिराईकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते, त्यातील कोणता पर्याय गिराईकास सर्वात जास्त फायदेशीर असेल? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 10% प्रतिवर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने. 45वा प्रश्न बघा, एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण h सेंटीमीटर, पाया b सेंटीमीटर व उंची t सेंटीमीटर आहे, तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, h/t. खालील विधानांच्या आधारे कोणते निष्कर्ष उचित आहेत बघा? तर 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1 आणि 2 यापैकी कोणतेही नाही. 47वा प्रश्न, यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी आहे त्यांचा क्रमवारी लावायची होती. तर वरून तिसरा व्यक्ती कोण आहे किंवा विद्यार्थी कोण आहे हे ओळखायचं होतं बघा. 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, श्याम. 48वा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत मुंबईबद्दल एक कोड दिलेला आहे आणि सांगलीबद्दल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 49वा प्रश्न, रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते, नंतर ती डावीकडे वळून 12 मीटर चालते, नंतर ती उजवीकडे 45 अंश मध्ये वळून 15 मीटर चालते, तर ती सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालली आणि ती कोणत्या दिशेला सामोरी उभी आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 37 मीटर ईशान्य. 50वा प्रश्न आहे, या ठिकाणी संख्या मालिका पूर्ण करायची होती. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अंकश्रेणी पूर्ण करेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, 52 ही संख्या ही अंकश्रेणी पूर्ण करेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.